for water. Globally, our manufacturing units adhere to stringent quality and safety standards, creating solutions that reflect our technical competence and vision. Solutions that meet demands of our clients across the globe. We are the largest comprehensive service provider. थोडेसे धोक्याचे संकेत दाखवणारी क्षणचित्र इथे मात्र घडली होती. आयईआय चॅम्पियन टीम आपला 12वा खेळाडू इथे पाहिजे, अन्यथा पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. टीम चॅम्पियन आयईआय चॅम्पियन्स सबनी सर असतील, आपण या. सुमित गीते गोलंदाजी मार्कवर आहे. षटकातला पुढचा बॉल इथे पहा, अवे फ्रॉम द बॉडी, ऑफस्टिकच्या बाहेर प्रॉपर गोलंदाजी करतायत कमलेश आणि बाबू. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडवर बाबूला आपण पाहतोय. हॅट्रिक साठी जर सलग 3 विकेट सुमित गीतेने टिपले तर आदरणीय, हा 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आयईआय चॅम्पियन संघाच्या प्रत्येक बॉलरसाठी. इथे फटका स्विंग केलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, परंतु हा बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेटच्या डोक्यावरून, चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. खऱ्या अर्थानं अगदी मी तर म्हणेन की सुमित गीतेवर बराचसा दडपण दबाव असणार आहे, ते जुगारून इथे खेळावं लागणार आहे. बाबू पुन्हा एकदा सज्ज होईल, त्याच्या साथीनं कमलेश, सुनील आणि कमलेश मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार, ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी, बॅटचा फेस ओपन केला, आकाश शिखरे समोर आहे, अप्रतिम, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र सिंगल इथे कन्वर्ट होईल. 20.12 मीटरची विकेट कापत असताना या 2 फलंदाजांच्या मार्फत 6 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. मोठं द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, कारण इकॉनॉमिक्स योद्धा आणि आयईआयएल चॅम्पियन या स्पर्धेतल्या सगळ्यात 2 तगड्या टीम आहेत आणि सध्या त्यांचा रणसंघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी आयन एक्सचेंज प्रीमियर लीग 2023 मच अवेटेड मॅच, ज्या प्रतीक्षेमध्ये प्रेक्षक होते, तो सामना सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. इथे बॉल तयार, सुमित गीते ओव्हर द विकेट ना. षटकातला पुढचा चेंडू इथे पहा, बॅट अँड पॅड मधून फटका सजवलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार, 6 धावा. सुमित गीतेच्या विरोधात हा हवाई हल्ला चढवलाय, चांगली फलंदाजी होतीये, षटकार ठोकलाय आणि या 6 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 12 या अंकावर. 12 ऑन बोर्ड. खरं तर मी याआधी देखील उल्लेख केला की या स्वराज्याची मूर्तवेळ ज्या राजमातेनं रोवली, त्या राजमाता जिजाऊंचा आकडा 12 जानेवारी 1598 जो धावफलकावर जोडला गेला. संघर्ष करण्याची प्रेरणा आपल्याला तिथून मात्र मिळतीये. जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. बॉलर इथे तयार. सुमित गीते पदलालित्य चुकल्यानंतर काहीतरी चुकीचं करण्यापेक्षा मी तर म्हणेन की त्यांना स्वतःला थांबवणं पसंत केलंय. ऑफ स्टिक टू लेग स्टिक, इथे पुन्हा आक्रमण आणि सुमित गीतेच्या विरोधात हा अजून एक हवाई हल्ला, परंतु 2च धावा आणि या 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल 14. कदाचित थोडीशी लाईन लेंथ थोडा भरकटला सुमित गीते आणि त्यामुळेच पहिल्या षटकात याआधी त्यानं तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये, द रेड हॉर्स ऑफ टीम आयईआय चॅम्पियन मिस्टर राजेश केसरकर. मोठं टर्म कार्ड मैदानाच्या आतमध्ये लॉन्च केलंय ते टीम आयईआय चॅम्पियन या संघानं. म्हणजे जेव्हा जेव्हा संकटांच्या भोवऱ्यात हा चॅम्पियन संघ असतो तेव्हा तेव्हा राजेश केसरकर त्यांच्या मदतीला धावून येतो आणि राजेश केसरकर असा खेळाडू आहे की या खेळाडूमध्ये क्षमता आहे या मॅचला पलटवण्याची. या आधीच्या मॅचमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स, आता देखील डावखुऱ्या हातानं. बॉल तयार, पावलेंच्या विरुद्ध एंडकडनं, ओव्हर द विकेट. पहिलाच फुल टॉस कन्वर्ट केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे, फक्त सिंगल इथे कन्वर्ट केली आहे आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड, 15 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. खूप चांगली बॅटिंगची सुरुवात, स्टार्टअप खूप दर्जेदार होता, मोमेंटम मिळाला खरं तर इकॉनॉमिक्स योद्धा संघाला आणि
चांगली धावसंख्या उभी करण्यामध्ये आता त्यांना यश आलंय जरूर. षटकातला पहिला बॉलचा खेळ संपलाय. राजेश केसरकर पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आपण सातत्यानं म्हणतो की लगा तो आबाद नाही तो बर्बाद, असा उल्लेख या शब्दात या फटक्याचा जरूर होत असतो. दोन धारेची ही तलवार आहे. खरं तर कटे तो सामने वाले की नाही तो कटे तो अपनी भी गर्दन. अगदी नुकसानदायक फटका आहे. आणि इथे बॉल तयार. राजेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे पहा घुटना टेक और तमाशा देख, परंतु फटका हवेत आहे. आणि नाही त्या खेळाडूचा काहीच दोष नाहीये. त्याचं कारण सांगेन, समोर सूर्यदेवतेची तीक्ष्ण किरण समोर आहेत. आणि यस कॅच घेतली असती तर आउट जरूर झाला असता. परंतु नितेश साठी मी एकच सांगेन की नैसर्गिक परिस्थितीला आपण चॅलेंज नाही देऊ शकत. आणि कदाचित नितेश करता वर्चस्वात्मक आव्हानात्मक परिस्थिती समोर होती. हातातनं झेल जरी सुटला असला तरी नितेशच्या प्रयत्नांना आपण सलाम देऊयात. डेफिनेटली इथे चांगले प्रयत्न त्यानं क्षेत्ररक्षणातून केलेत. निलेश यस 18 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात. नितेश पवार आहेत त्या क्षेत्रामध्ये. रेड कॅप म्हणजे मिस्टर डेंजर, धोकादायक संकेत देत आहेत. इथे बॉल तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. राजेश केसरकर अप्रतिम. परंतु इथे लेग स्टिकच्या बाहेर बॉल आहे, त्यामुळे एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. संघाची टोटल मात्र पोहोचतीये 19 रन्स विदाउट विकेट लॉस. आपण कमलेशला पाहतोय आणि सुनील, ही दोन्ही सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर एका बाजूला चॅम्पियन्स आहेत, एका बाजूला योद्धा आहेत. कोण जिंकणार ही लढत? पुढचा बॉल फुलर लेंथ सरळ उडवलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक देखणा स्ट्रोक, चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. चांगली फलंदाजी होते. नावाप्रमाणे लढतायत योद्धा. इकॉनॉमिक्स योद्धा संघ मात्र इथून त्यांच्या फलंदाजीची दाद द्यावीच लागेल. राजेश केसरकरला इथून टप्पा साधता आला पाहिजे, तरच इथून त्याचा निभाव देखील लागेल. डेफिनेटली 25 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 1.4 षटकांचा खेळ इथं आतापर्यंत संपलाय. राजेश केसरकर पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अप्रतिम. दॅट्स द लाईन. आणि इथे पहा पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय राजेश केसरकर. याच करता खेळाडू जाणला देखील जातोय. पहिल्या विकेटचं पतन. मिस्टर सुनील हॅज टू डिपार्ट. ज्याला परतावं लागतंय. विकेट नंबर 1 निघालाय परतीच्या प्रवासाला. यष्टीरक्षकाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. यस गणेश गोसावी, जे खरं तर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. डेफिनेटली चांगलं यष्टीरक्षण, चांगली झेल त्यानं टिपली आणि खूप चांगली बॅटिंग. सुनील वेल प्लेड. आणि खऱ्या अर्थानं तुमचं देखील कौतुक. न्यू बॅटर इनॅट नंबर 3 मिस्टर मैदानाच्या आतमध्ये जात असताना फलंदाजीसाठी ज्ञानेश्वर धवले. या आधीच्या मॅच मध्ये या खेळाडूने इम्प्रेस केलं. या आधीच्या मॅचचा सुवर्ण कोहिनूर हिरा ज्यानं इकॉनॉमिक्स योद्धा संघाला मी तर म्हणेन की विजयाच्या समीप नेऊन ठेवलं. म्हणजे ज्याच्या बाहूंमध्ये आहे बळ तो ज्ञानेश्वर धवळे. जंगलात जेव्हा तुम्ही वाघ आणि सिंह एकमेकांच्या समोर आल्यानंतर जशी लढत पाहाल ना, तशी लढत आता समोर आहे. कारण राजेश केसरकर देखील मोठ्या तालमीत कसलेला खेळाडू आहे. त्याच्या विपक्षामध्ये ज्ञानेश्वर धवले हा देखील मोठा खेळाडू आहे. पुन्हा एकदा इथे पहा सेन्सिबली फक्त पंच केलाय. बॉल चाललाय. सुमित गीतेचं प्रोटेक्शन तिथे असताना स्क्वेअर ऑफ द विकेट. फक्त सिंगल इथून होईल कन्वर्ट. आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 26. या सकाळीच आपण उल्लेख केला 26 या आकड्याचा. या भारताचं प्रशस्त सार्वभौमत्व ज्या दिवसावर सिद्ध झालं 26 नोव्हेंबर 1949 ला आपली राज्यघटना आपली लिहून पूर्ण झाली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालखंड घेतला गेला आणि 26 जानेवारी 1950 ला आपण ती अंमलात आणली. भारताचा प्रशस्त प्रजासत्ताक आपण उभं केलं. आणि इथे देखील तो आकडा आलाय. 2 षटकं इथे संपली आहेत. 13 ची सरासरी प्रतिषटक राखली गेली आहे. चला उर्वरित 4 षटकं अजून बाकी आहेत. आणि खऱ्या अर्थानं बॉलिंग ट्रॅकवर आलाय समीर पाटील. मैदान Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. पहिलाच बॉलवर इथे आक्रमण चढवलंय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. बॉल चाललाय. इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी ठोकलाय. आक्रमक षटकार.
गौरव वेखंडे गोलंदाजी मार्कवर आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये पहिल्याच बॉलवर इथे आक्रमण चढवलंय. गौरव वेखंडेचं स्वागत इथे केलंय षटकारानं. या 6 धावांच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 32. खरं तर धावांचा डोंगर रचायला इथे दोन्ही संघ मजबूत आहेत. दोन्ही संघ खरं तर ताकदवान आहेत आणि खरं तर अशाच सामन्यांना पाहण्याची मजा काही और असते. त्यामुळे पहा, जिंकणं हारणं या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु लढणं फार महत्वाचं आहे आणि तेच इथून करतायत दोन्ही खेळाडू. बॉल तयार. इथे पहा, आडव्या बॅटना हा फटका बॅकवर्ड लेग स्लिप मध्ये गणेश गोसावी बॉलवर पोहोचेल का? आणि इथून फक्त सिंगल घेण्याचा जो मानस आहे, याच सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल मात्र इथे 33 या अंकावर 33 रन्स. खरं तर मी तर म्हणेन की खडतर रस्त्यातून कधी बायपास घेऊन हे इकॉनॉमिक्स योद्धा संघ सुपर फास्ट मेगा एक्सप्रेस हायवेवर पोहोचले हे मात्र कळलंच नाही. पहिल्या षटकाची सुरुवात सुमित गीतेनं 14 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात राजेश केसरकरला आपण पाहिलं, त्यांना डावाला सावरण्याचा इथे प्रयत्न केला आहे, परंतु आता तिसरं षटक आहे. इथे पहा, अप्रतिम गोलंदाजी होतीये. यष्ट्यांच्या वर्ण वेध घेतलाय बॉलनं, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता इथून होईल आणि एक डॉट बॉल जो मात्र गौरवच्या भात्यात, गौरव वेखंडे जो इन ऍक्शन आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना, कमलेश आणि ज्ञानेश्वर धवले मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. थोडी खराब गोलंदाजी. व्हाईट बॉलचा सिग्नल मात्र इथून येतोय. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती पोहोचतीये 34. 2.2 षटकांचा खेळ खरं तर इथे संपलाय. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आहे. ध्येयाच्या दिशेनं ध्येयवेढा होऊन इथून धावावं लागेल प्रत्येक खेळाडूला. संघर्ष या मैदानात तुम्हाला देखील करावा लागणार आहे. बॉल तयार. प्रॉपर ब्लॉक. अप्रतिम गोलंदाजी. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. दर्जा गोलंदाजी इथे हाताळत असताना गोलंदाज गौरव वेखंडेला इथून मात्र त्याचं कौतुक करावंच लागेल. 34 धावा, 34 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. 2.4 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर गौरव वेखंडेच्या आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2 गेंदे अभी भी शेष है. बॉल तयार. ओव्हर द विकेट पॅव्हिलियन अपोजिट एंड कडून हाफ ट्रॅकर ज्याला थारा नाहीये, बॉलला उडवलाय. बॉल चाललाय मिड विकेट, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा आणि याच षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल 40 या आकड्यावर. अजून तिसरं षटक सुरू आहे आणि भयानक कमर तोड बल्लेबाजी. क्या बॅटिंग कर रहे दोनों भी बल्लेबाज. सलामीवीर सुनीलनं देखील चांगला स्टार्टअप दिला. तदनंतर मी याआधी खरं तर कमलेशचं देखील कौतुक केलं. आता ज्ञानेश्वर धवले देखील तितकंच चांगलं बॅकअप देत आहेत. म्हणजे हे तीनही पहिले जे स्ट्रायकर एंडचे खेळाडू आहेत तुफान खेळी करतायत. बॉल तयार. इथे आडव्या बॅटना हा फटका इन फ्रंट ऑफ द विकेट. व्ही मध्ये लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक घेऊन प्रोटेक्शन दिलंय आणि त्यामार्फत इथे सिंगल कन्वर्ट होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल षटक नंबर 3 ची समाप्ती झाल्यानंतर 41 ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 1 इम्पॉर्टंट विकेट. एक महत्वपूर्ण खेळाडू बाद झाल्यानंतर 41 या धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. सबनीस खरं तर आपण म्हणतो ना की KGF चित्रपटातला एक डायलॉग आहे की पॉवरफुल प्लेसेस मेक्स पॉवरफुल पीपल. हिस्ट्री वॉज रॉंग, बट मी जरूर सांगेन की पॉवरफुल पीपल मेक्स द प्लेसेस पॉवरफुल. म्हणजे जी मजबूत माणसं असतात ना तीच कदाचित चांगले प्लेस म्हणजे त्यांच्या नावानं ओळखले जाऊ शकतात आणि इथे देखील हेच करावं लागणार आहे. तुम्हाला तुमचा पॉवरफुलनेस दाखवावा लागेल. 41 रन ऑन बोर्ड, 1 विकेट के नुकसान पर. प्रथमेश पाटणकर गोलंदाजी मार्कवर आलाय. डावाला सांभाळण्याची जबाबदारी कर्णधारानं या खेळाडूच्या हातावर दिली आहे. बॉल तयार. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस होता. बॉलला बॅकवर्ड लेग स्लिप मधून ढकललाय. सुमित गीते आशाभूत नजरेने या बॉलचा पाठलाग करत राहिला, परंतु इथून 2च धावा ज्या कम्प्लिटली डिक्लेअर झोन मधून दिल्या जातील. संघाची टोटल आहे 43 या अंकावर 43. षटक नंबर 4 सध्या प्रगतीपथावर आहे. थोडा मी तर म्हणेन की बॅटिंग चांगली होते, म्हणजे खेळपट्टीनं राग रंग दाखवायला सुरुवात केली आहे. लेग कटर आहे. इथे पहा दर्जेदार गोलंदाजी, अफलातून कामगिरी. म्हणजे इतका अप्रतिम, मला तर वाटतंय की स्वर्गीय शेनवॉन सरांची आठवण झाली. इतका लेगकट केला बॉलला आणि या शैलीमध्ये खरं तर त्या खेळाडूची आठवण करून देणारा हा बॉल होता.
कारण बॉलची पिचिंग जर पाहिला आउटसाइड दी लेग स्टंप होती आणि बॉल मिडल यष्टीवरनं डिलिव्हर्ड झालाय. कदाचित या खेळाडूचं जे कौशल्य आहे तो इथे दाखवतोय. बॅटची कडा आणि हा बॉल चाललाय बॅकवर्ड झोन मध्ये. इथून फक्त मिळेल 2 धावा मिळतील आणि डिक्लर झोन मधून याच 2 या धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल मात्र पोहोचते 45-45. 3 गेंदे अभी शेष आहे. 45 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि प्रथमेश पाटणकर मात्र इथून आपल्या डावाला सांभाळण्याचं काम IAIL चॅम्पियन या संघासाठी करतोय. समोर बॅट्समन देखील तयार आहे. आपण कमलेशला पाहतोय. हा बॉल अप्रतिम, चांगली गोलंदाजी. मी तर म्हणेन स्टिअर केला बॉल, फक्त हलक्या हाताने ढकललाय बॉल लॉंगॉनच्या क्षेत्रात. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मधून सिंगल इथून कन्वर्ट झाली आहे आणि याच सिंगलच्या मदतीनं 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 46 धावा ज्या खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्यात. 46 धावा धावफलकावर आहेत. 46 सिंगल इथून झाली आहे कन्वर्ट. थोडासा शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये याचं श्रेय जाईल गोलंदाज प्रथमेश पाटणकरला. चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस आणि पहा इथे लेग स्टिकच्या बाहेर पंच निर्देशित करतायत एक्स्ट्रा धावसंख्या. मिस्टर सावंत सर त्यांच्या माध्यमातून इथे नोटिफाय केलं गेलं. 1 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल मात्र इथे वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 47. 47 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 1 गडी आतापर्यंत बाद झालाय. बॉल तयार ओव्हर द विकेट. अप्रतिम चांगला बॉल आणि चेंडू हवेत आहे. सुमित गीते चेंडू खाली आहे आणि हातातनं झेल केलाय धरणी मातेला दान. कॅच ड्रॉप्ड. हा झेल नितांत गरजेचा होता कारण ज्ञानेश्वर धवले सारख्या खेळाडूला जीवनदान देणं कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असावी. म्हणजे सापाच्या शेपटीवर पाय देण्यासारखं हे काम आहे आणि ज्ञानेश्वर धवले या गोष्टीची परतफेड जरूर करेल. इथे बॉल तयार ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर प्रथमेश. अप्रतिम अफलातून कामगिरी, दर्जेदार गोलंदाजी केली आहे प्रथमेश पाटणकरनं आणि आपण पाहतोय आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 4 षटके इथून झाली आहेत समाप्त. 48 म्हणजे या षटकात धावसंख्येला पुरेपूर रोखलंय. या षटकात प्रथमेशनं खर्च केल्यात तब्बल 7 धावा त्यानं इथून खर्च केल्या आणि प्रथमेशनं आपल्या डावाला सावरण्याचं काम मात्र या षटकानं केलंय. उर्वरित 2 षटकं बाकी आहेत आणि संघाची टोटल पोहोचली 48. म्हणजे आता खरं तर वैयक्तिक कोट्यातलं 2रं आणि सांघिक कोट्यातलं 5वं षटक घेऊन येतो राजेश केसरकर मैदानाच्या आतमध्ये. डावखुरे हाताचा गोलंदाज, नैसर्गिक दंडगी प्राप्त असणारा. खरं तर राजेश केसरकरवर बरीचशी दारोमदार आहे. रिस्पॉन्सिबिलिटी खरं तर जबाबदारीचं ओझं या खेळाडूच्या खांद्यावर आहे. परंतु इथे ध्येय प्राप्तीसाठी त्याला झगडायचं आहे. चला स्पीडअप करा प्लीज. IAIL चॅम्पियन जास्त वेग घेऊ नका. कदाचित कबुतराला गरुडाचे पंख लावता देखील येतील परंतु गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नसते. आता इथून गगन भरारीचं वेड प्रत्येक खेळाडूला घ्यायचं आहे. राजेश केसरकर सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल. सुपर बॉलिंग. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. पहिला चेंडू फेकलाय डॉट. ज्ञानेश्वर धवले समोर आणि इथे स्थिरता प्राप्त करून देत असताना 4.1 षटक जे आतापर्यंत संपलंय. संघाची टोटल पोहोचली 48. राजेश केसरकर पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॉल चालला मिड विकेटला आणि तिथून 2 धावा घोषित क्षेत्रातून पंच डिक्लेअर करतायत आणि याच 2 धावा संख्येच्या मदतीनं टीमचं अर्धशतक. टीम इकॉनॉमिक्स योद्धा करता टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण हाफ सेंचुरी इथून आली आहे धावफलकावर. 50 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. षटक नंबर 5. खरं तर मी याच करता म्हणतो कई जीत बाकी है कई हार बाकी है. अभी तो इस मैच का पूरा सार बाकी है. अभी तो खुला है एक ही पन्ना इस मैच का. अभी इस मैच की पूरी किताब खुलनी अभी भी बाकी है आणि तेच पूर्ण पुस्तक. इथे पहा व्ही मध्ये हा फटका दर्जेदार नेत्रदीपक. चेंडू सरळ निघून जाईल. स्लॉट मधून पाठवलाय प्लॉट मध्ये अगदी चौकारासाठी आणि या 4 धावा मिळतील त्या टीम इकॉनॉमिक्स योद्धा संघाला. 54 धावसंख्या धावफलकावर आहे. 54 54 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. राजेश केसरकर या षटकातील चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय तो मात्र 3. शेवटचे 3 बॉल शेष ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस आणि त्यावर आक्रमण चढवलंय. बॉल चाललाय मिड विकेटच्या क्षेत्रातून 6 धावांसाठी षटकार आणि खरं तर
क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देणारा हा स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार आलाय आणि या षटकारानं संघाची टोटल पोहोचली आहे 60 धावा धावफलकावर. धावांचा डोंगर इथून सजवलाय तो टीम इकॉनॉमिक्स योद्धा या संघानं. कदाचित हा संघ मी म्हणालो याआधी देखील की ज्ञानेश्वर धवलेचा सोडलेला कॅच या मॅच वर त्याचे पडसाद जरूर उमटतील. इथे पहा स्टीअर केलाय बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु राजेश केसरकर थोडा संयम राखणं इथे गरजेचं आहे. आणि इथे पहा कदाचित आपण सातत्यानं म्हणतो की एक छोट्या माशासाठी होडका बुडवायचा की काय, अशी क्षणचित्र इथे जोडली जात आहेत. डेफिनेटली धावांची गती मात्र वाढतीये. टीमची टोटल 62 या अंकावर आहे. शेवटचा एक बॉल शेष. इकॉनॉमिक्स योद्धा मात्र इथून चांगली फलंदाजी केली आहे. जरूर त्यांचं कौतुक जरूर करावं लागेल. शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. 5वं षटक इथे प्रगती पथावर आहे. बॉल तयार. राजेश केसरकर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेत बॉल चालला बॅकवर्ड लेग स्लिप मध्ये. गणेश गोसावी त्या चेंडूवर सरसावलाय. इथून फक्त एकच मेल आणि 63 धावा. दोन्ही टीम जरा नोंद घ्या. 63 रन्स ऑन बोर्ड. 63 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. शेवटचं एक षटक बाकी आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नितेश पवार मात्र गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक. शेवटचे 6 बॉल गोलंदाजी मार्कवर. नितेश पवार ओव्हर द विकेट. पहिला बॉल. अप्रतिम अप्रतिम. मी आज करता म्हणतो की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि येस गुलशन कुमार अर्थातच आमचे आदरणीय किरणजी निवाते सर देखील आमच्यासोबत जॉईन झालेत. इथे पहा लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा सिग्नल इथे आलाय आणि एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. संघाची टोटल याच आकड्याच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 64 या अंकावर. विकेट मात्र कमावू शकले नाही. विकेटची मी तर म्हणेन की विकेटचा दुष्काळ इथे पडलाय IIL चॅम्पियनसाठी. आणि इथे पहा त्याच नितेश पवारनं पलटवार केलाय. तेरे हर सवाल का जवाब हूं मैं, यूं ही नहीं कहलाता नितेश पवार हूं मैं. इथे नितेश पवारने टिपली आहे एक अचूक विकेट. कुमार विश्वास सरांच्या काही ओळी मला आठवल्या. अर्थातच कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है, पर सुखे धरती की बेचैनी खाली बादल समझता है. आणि कुमार विश्वास सरांची आठवण झाली आणि ती खरं तर जी उणी होती ती नितेशनं समजली आणि नितेशनं इथे त्याच्या गोलंदाजीवर विकेट, निष्णात विकेट, अर्थातच ज्ञानेश्वर धवले सारख्या बलाढ्य खेळाडूला इथून बाद केलाय. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. नितेश पवार ओव्हर द विकेटनं सज्ज होतोय. स्टेप आउट होऊन त्याच्यावर आक्रमण चढवलंय. बॉल लॉंग ऑनच्या क्षेत्रात. तो आलाय स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय प्लॉट मध्ये. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. आक्रमकतेने ठोकला इथे षटकार. संघाची टोटल पोहोचली आहे 70 या आकड्यावर. 17. 3 चेंडूंचा खेळ बाकी. बॉल तयार. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. नितेश पवार बँग ऑन द टार्गेट. त्रिफळाचित. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर इथे बिघडवलंय. यष्ट्या वाकवल्यात. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. इधर वार पलटवार तो होने वाले है. आणि नितेश पवारने इथे केलाय पलटवार. अर्थातच बॅट्समनला इथे परतीच्या प्रवासाला पाठवलाय. एकंदरीत 70 या आकड्यावर 3 विकेटचं झालंय पतन. सौरभ शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना न्यू बॅटर 4थ्या विकेट करता 3 विकेट इथून गमावल्यात. परंतु शेवटचे 2 चेंडू शेष आहेत आणि आजच्या दिवसातला सर्वोच्च धावफलक आता इथून बनेल का इकॉनॉमिक्स योद्धा संघाच्या माध्यमातून, हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर चला, नितेश पवारनं इथे महत्वाच्या 2 विकेट टिपल्यात. म्हणजे संघाला ज्यावेळी नितांत गरज होती, परंतु एक प्रश्नचिन्ह इथे उद्भवलं की अप्पर ऑर्डरमध्ये या गोलंदाजाच्या हातावर का विश्वास दाखवला गेला नाही. इथे पहा फटका फक्त ढकललाय. बॉल चाललाय मिड विकेटच्या क्षेत्रात.
फक्त सिंगल इथून मात्र कन्वर्ट केली जाते. 71 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 71 ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3. अजूनही शेवटचा एक बॉल एक गेंद शेष आहे. चला आपण वळूयात मॅचच्या दिशेनं. नितेश पवार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं पॅव्हलियनच्या विरुद्ध एंडकडनं कॉम्बॉक्सच्या विरुद्ध एंडकडनं बॉल तयार. इथे पहा फटका सजवलाय सुमित गीते. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण स्टॉप चांगलं केलं बॉलला आणि बॅकअप होतं तिथे. पहा दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न झालाय तो खरं तर इथे 72 धावांवर डाव रोखला गेलाय. परंतु यस आणि धावचीची एक विकेट म्हणजे चौथा विकेट इथून गमावलाय. दोन्ही टीम जरा नोंद घ्या. 73 धावांची गरज आहे. There are 73 runs now required to win this match for team IEIL champion. IEIL champion या संघाला जिंकण्याकरता 73 धावसंख्येची गरज आहे. हा सामना जर जिंकायचा आहे तर 73 रन्स 73 धावा. Water, the essence of life. Its acute shortage due to rampant pollution and excessive use is of grave concern. At Iron Exchange, it is our privilege to manage this scarce resource. We provide total water and wastewater treatment, recycle and waste-to-energy solutions to industries, institutions, homes and communities, thus working towards a circular economy for water. Globally, our manufacturing units adhere to stringent quality and safety standards, creating solutions that reflect our technical competence and vision. Solutions that meet demands of our clients across the globe. We are the largest comprehensive service provider, symbolizing value addition with single point responsibility. Sustained innovation and creativity make Iron Exchange a leader on the road to advancement. We've dedicated ourselves towards improving quality of life, conserving the environment, and most importantly, refreshing the planet. Water, the essence of life. Its acute shortage due to rampant pollution and excessive use is of grave concern. At Iron Exchange, it is our privilege to manage this scarce resource. We provide total water and wastewater treatment, recycle and waste-to-energy solutions to industries, institutions, homes and communities, thus working towards a circular economy for water. Globally, our manufacturing units adhere to stringent quality and safety standards, creating solutions that reflect our technical competence and vision. Solutions that meet demands of our clients across the globe. We are the largest comprehensive service provider, symbolizing value addition with single point responsibility. Sustained innovation and creativity make Iron Exchange a leader on the road to advancement. We've dedicated ourselves towards improving quality of life, conserving the environment, and most importantly, refreshing the planet. Water, the essence of life. Its acute shortage due to rampant pollution and excessive use is of grave concern. At Iron Exchange, it is our privilege to manage this scarce resource. We provide total water and wastewater treatment, recycle and waste-to-energy solutions to industries, institutions, homes and communities, thus working towards a circular economy for water. Globally, our manufacturing units adhere to stringent quality and safety standards, creating solutions that reflect our technical competence and vision. Solutions that meet demands of our clients across the globe. We are the largest comprehensive service provider, symbolizing value addition with single point responsibility. Sustained innovation and creativity make Iron Exchange a leader on the road to advancement. We've dedicated ourselves towards improving quality of life, conserving the environment, and most importantly, refreshing the planet. Water, the essence of life. Its acute shortage due to rampant pollution and excessive use is of grave concern. At Iron Exchange, it is our privilege to manage this scarce resource. We provide total water and wastewater treatment, recycle and waste-to-energy solutions to industries, institutions, homes and communities, thus working towards a circular economy for water. Globally, our manufacturing units adhere to stringent quality and safety standards, creating solutions that reflect our technical competence and vision. Solutions that meet demands of our clients across the globe. We are the largest comprehensive service provider, symbolizing value addition with single point responsibility.
Sustained innovation and creativity make Ion Exchange a leader on the road to advancement. We've dedicated ourselves towards improving quality of life, conserving the environment, and most importantly, refreshing the planet. Water, the essence of life. Its acute shortage due to rampant pollution and excessive use is of grave concern. At Ion Exchange, it is तो फासे टाकी मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळणा डाव या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धावत चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला त्यामुळे इथे जो हुकणार तो संपणार आणि लढायचं आहे तर या मॅच करता खऱ्या अर्थानं बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज आपल्या गोलंदाजी मार्कवर षटकातला पहिल्या चेंडूची हाताळणी करण्याकरता निखिल आलेत समोर आहे बॅटिंग साठी वैभव भोईर पहिला बॉल सो लेट्स प्ले विवेक भोईर इथे पहिल्या बॉलला सुरुवात बॉल तयार पहिलाच बॉल फुलटॉस होता खरं तर विवेक भोईरकडनं भरपूर अपेक्षा होत्या पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय आणि खऱ्या अर्थानं दर्जेदार अफलातून गोलंदाजीचं देखील इथे समीकरण सजवत असताना ही खरं तर गुणसूत्र आता सोडवावी लागणार आहेत इथे बॉल तयार पुन्हा एकदा समोर आहे विवेक लोअर फुलटॉस होता स्टीअर करण्याचा प्रयत्न झालाय दुसऱ्या बॉलवर देखील आणि या बॉलवर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे डेफिनेटली 0 धावा धावफलकावर आहेत उर्वरित चेंडू आहेत ते 34 आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या ती मात्र 73 73 runs now required to win this match in remaining 34 deliveries ज्या 34 चेंडू जे शिल्लक आहेत खरं तर मी सातत्यानं म्हणतो की संकटांमध्ये संधी शोधली पाहिजे आणि त्याच माध्यमातून इथे अगदी धैर्यानं लढणं जे पसंत करतील तेच मात्र जिंकतील इथे फटका चांगला आहे परंतु फटका इथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये फसला आणि फलंदाज विवेक भोईर निघालाय परतीच्या प्रवासाला विकेटचं पतन राहुल अप्रतिम झेल बॅट्समन आउट प्रथमेश पाटणकर या प्रांगणाच्या दिशेनं वाटचाल करतोय खरं तर IEIL चॅम्पियन संघ पहिली सुरुवात खडतर झाली आहे परंतु जे झालंय ते विसरून पुन्हा एकदा नव्या उमेदीनं नव्या जिद्दीनं नव्या संघर्षानं प्रथमेश पाटणकर मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे अर्थातच तो संघर्ष इथून उभा करावा लागणार आहे टीम IEIL चॅम्पियन या संघाला कारण बऱ्याचशा कदाचित मांजी नावाचा आपण चित्रपट पाहिला त्यामध्ये एक पूर्ण पर्वत फोडण्याचं काम त्या मांजीनं केलं का तर त्याच्या गरोदर बायकोचं निधन त्या एका पर्वतामुळे झालं पाणी वाहताना आणि डेफिनेटली ही ज्या काही गोष्टी आहेत डेफिनेटली तुम्हाला इन्स्पिरेट करून देतील त्यामुळे या इन्स्पिरेशनल ज्या काही गोष्टी आहेत त्या मात्र आपण इथून अधोरेखित करून आपल्या प्रयत्नांना इथून उजाळा द्यावा लागणार आहे बॉल तयार बॅट अँड पॅड मधून फ्लिक केलाय बॉल लॉंगॉनच्या क्षेत्रात समोर प्रोटेक्शन आहे लॉंगॉन मध्ये फक्त इथे सिंगल मात्र कन्वर्ट झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीनं संघाचा धावफलक आणि संघाचा श्रीगणेशा देखील झालाय डेफिनेटली एक आकडा धावफलकावर जोडला गेलाय आपण पाहतोय आयन एक्सचेंज प्रीमियर लीग 2023 चा हा चित्त थरारक प्रवास एका बाजूला इकॉनॉमिक्स योद्धा आणि त्या विपक्षामध्ये IEIL चॅम्पियन बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र महत्वपूर्ण दुसऱ्या विकेटचं पतन नाही तर ते सेलिब्रेट करतात परंतु सल्ला मसलत होईल खऱ्या अर्थानं सल्ला मसलत होतीये दोन्ही पंच इथे डिस्कस करतायत बॅट्समनला परतावं लागेल बॅटची कडा आहे लिडिंग एज आहे आणि फलंदाज मात्र इथे बाद खडतर सुरुवात परंतु इथून खऱ्या अर्थानं कमलेशचं कौतुक करावं लागणार आहे चांगला झेल त्या क्षेत्ररक्षकानं यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असताना टिपलाय खरं तर चला आपण स्पीडअप करा प्लीज राजेश केसरकर मैदानाच्या आतमध्ये आणि हा खेळाडू रुतबा तो यूही बरकरार रहेगा उजाडने वाले चाहे लाख कोशिश करे एकंदरीत राजेश केसरकर एक असा नाही सर या आधीच्या मॅच मध्ये देखील त्यानं ज्यावेळी संघ संकटात होता त्यावेळी देखील चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये देखील त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत
परंतु समोर आता इकॉनॉमिक्स योद्धा संघ आहे. एक चांगला मी तर म्हणेन प्रतिस्पर्धी बलवान आहे आणि तब्बल धावसंख्या आपण पाहतोय की एक आकड्यावर 2 गडी बाद झालेत. एक धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. राजेश केसरकर आणि प्रथमेश पाटणकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर निखिलला आपण पाहतोय. राऊंड द विकेट न पुढचा बॉल. बॅट आणि पॅड मधून फ्लिक केलाय बॉल. एकाच ट्रॅकवर पहा इथे पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत असं दर्शवतायत पंच. राजेश केसरकर मात्र सुदैवानं बचावलाय. फटका चांगला होता. कोऑर्डिनेशन नव्हतं कारण क्रिकेटमध्ये खरं तर 3 शब्द आहेत. येस, नो अँड वेट. दीज आर दी 3 इम्पॉर्टंट वर्ड्स इन क्रिकेट. कोऑर्डिनेटिव्ह ॲक्शन तुम्हाला करता आली पाहिजे आणि भरपूर वेळ घेऊ नका. सातत्यानं आम्ही सांगतोय की चला जास्त वेळ घेऊ नका. देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ टीम मिटिंग. म्हणजे विधिमंडळात जशी एखादी बैठक आपण बोलवतो तशी बैठक बोलवण्याची अजिबात गरज नको. अंपायर प्लीज गिव्ह देम स्ट्रिक्ट वॉर्निंग. कारण संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंतच हे मैदान आपल्याकडे उपलब्ध आहे. या गोष्टीची देखील नोंद घ्या. त्यामुळे कृपा करून बी युटिलाइज युअर बेस्ट टाइम. गोलंदाज तयार. 6 षटकं खऱ्या अर्थ आणि त्यामधील एका षटकाचा खेळ संपलाय. कमलेश आलेत. तर इथे गोलंदाजी मार्कवर कमलेश आलाय. अर्थातच कमलेश चव्हाण बॉलिंग ट्रॅकवर. षटक नंबर 2 आणि प्रथमेश पाटणकर खरं तर खेळपट्टीवर आहे. फक्त एका षटकामध्ये एकच धाव दिली आहे. सुरुवात फार खडतर झाली आहे इकॉनॉमिक्स योद्धा संघाच्या विरोधात EIL चॅम्पियन या संघाची. परंतु मी सातत्यानं म्हणतो की जे ध्येय घडवायचं आहे ना त्या ध्येयावर विश्वास ठेवा. म्हणजे अर्जुनाला ज्यावेळी डोळा फोडायचा होता त्यानं फक्त लक्षावर त्याचं लक्ष केंद्रित केलं. इथून तेच काम करायचं आहे टीम IIL चॅम्पियनला. हाफ ट्रॅकर बॉल आहे. उडवलाय. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ दी विकेट समोर. क्षेत्ररक्षक प्रथमेश पाटणकरच्या खेळीला लागला इथून अंकुश. बॅट्समन आउट. चांगली गोलंदाजी होते इकॉनॉमिक्स योद्धा या संघाच्या माध्यमातून. आणि एका धावसंख्येवर 3 विकेट गमावलेत. थोडी पडझड झाली आहे. म्हणजे खरं तर पत्त्यांचा डाव जसा कोलमडावा तसा पत्त्यांचा बंगला कोलमडल्यासारखे हे 3 विकेट एका पाठोपाठ एक गमावलेत. नितेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा खेळाडू राजेश केसरकर आणि नितेश पवार कडनं या मॅचला सावरलं जाईल का. इथून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा 2 फलंदाजांवर विश्वास करणाऱ्यानं दाखवला. गोलंदाजी मात्र अफलातून होती. चांगली गोलंदाजी. गोलंदाज कमलेश चव्हाण दुसऱ्या षटकाचं पृथक्करण इथून सजवत असताना पुन्हा एकदा नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर. बॉल तयार. षटकातला पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट ना बॉलर कमलेश चव्हाण ओव्हर द विकेट सज्ज होतोय. चांगला स्ट्रोक. हलक्या हातानं फक्त बॉल चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. अनऑर्थोडॉक्स फटका होता परंतु त्यावर आपण पाहिली सिंगल इथून होती कन्वर्ट. आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पोहोचतीये 2 या अंकावर. 2 रन्स ऑन बोर्ड. भरपूर मोठा डोंगर आहे. इथून गिअर बदलावे लागतील गाडीचे असंच मी सांगेन IIL चॅम्पियन संघाला. कारण या मॅच मध्ये 73 धावा करायच्या आहेत. परंतु याआधी मी देखील उल्लेख केला की नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस युनिवर्स. या जगात अशक्य असं काही नाहीये आणि तेच मात्र इथे साध्य करण्याकरता हा संघर्ष सुरू आहे. कमी वेगाचा कमी गतीचा पेस व्हॅरिएशन इथे दाखवत असताना चेंज ऑफ पेस गतीमध्ये बदल घडवलेत गोलंदाजानं. कमी वेगाचा हा बॉल इथे फेकलाय. अंदाज बांधणं थोडंसं खडतर झालं राजेश केसरकर साठी. आणि 3 बॉलचा खेळ इथे संपलाय. इकॉनॉमिक्स योद्धा संघ खरं तर या मॅच मध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये आपली बाजू जमेची दाखवत असताना बॉल तयार. हा स्ट्रोक. बॅटचा फेस इथे ओपन केलाय. बॉल चाललाय डीप थर्डमॅनला. तिथून फक्त आणि फक्त 2च धावा मिळतील आणि याच 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचतीये 4 या अंकावर. 4 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. राजेश केसरकरला ठाऊक आहे. म्हणजे मी याआधी देखील उल्लेख केला की मुंबईची लाईफलाईन तिची लोकल आहे. म्हणजे लोकल जर थांबली तर मुंबई थांबते आणि म्हणूनच कदाचित या क्रिकेटची लाईफलाईन या सिंगल डबल आहेत. या सिंगल डबल फार महत्वाच्या आहेत हे राजेशला देखील ठाऊक आहे. इथे पहा लाईन ऑफ ऍक्शन. आशाभूत नजरेनं राजेश मात्र त्या बॉलकडे पाहत राहिलाय. पंच तटस्थ भूमिकेमध्ये निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली आहे.
एकंदरीत संघाची टोटल 4 या आकड्यावर 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. 5 बॉलचा खेळ इथून संपुष्टात आलाय आणि राजेश केसरकर समोर आहे बॅटिंगसाठी. त्या विपक्षामध्ये कमलेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा पुन्हा बॉल फ्लिक केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लेग स्लिपच्या अगदी मधोमध, जिथून फक्त सिंगल मिळेल आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल मात्र इथून पोहोचतीये 5 या आकड्यावर. विजयाकरता 68 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 68 धावा ज्या गरजेच्या आहेत. 68 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 3 गडी आतापर्यंत गमावलेत, परंतु संकटांना घेरलेलं चहूबाजूनं वादळ ज्यावेळी तुम्हाला घेरेल ना, त्यावेळी शंभूराजे नावाचं एक शब्द लक्षात ठेवा, जो तुम्हाला ऊर्जा देऊन जाईल. अफाट भयान वेगानं लढायचं कसं त्या राजानं शिकवलं आणि इथून मात्र तेच करायचं आहे राजेश केसरकर आणि त्याचा साथीदार नितेश पवारला देखील. परंतु गोलंदाजी अफाट भयानक वेगानं होतीये. चांगली गोलंदाजी, अप्रतिम कलात्मक गोलंदाजी इथे दाखवतायत. शेवटची 4 षटकं बाकी आहेत आणि विजयाकरता 68 धावा. बॉल तयार. ज्ञानेश्वर आलेत. आखू टप्प्याचा बॉल. राजेश केसरकरचा हा स्ट्रोक. बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत षटकार. 6 धावा आणि याच षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 11 रन्स ऑन बोर्ड. 62 धावांची अजूनही गरज आहे. दिल्ली बहुत दूर आहे, परंतु इथून लढलं तर काहीच अशक्य नाही. डेफिनेटली भरपूर षटकं देखील अजून बाकी आहेत. संघाची टोटल 11 या आकड्यावर आहेत. एकाच बॉलचा खेळ संपलाय. राजेश केसरकरवर बऱ्याचशा अशा अपेक्षा आहेत. तर खऱ्या अर्थानं नितेश पवार देखील त्याचा साथीदार मैदानाच्या आतमध्ये कोर्टवर ऑन आहे. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. यानंतर देखील एक लढत आहे. या सामन्यानं देखील भरपूर वेळ गमावला आपण. प्रत्येक षटकाकरता फक्त 5 मिनिटं आपण देतोय आणि तरी देखील जास्त वेळ घेऊ नका प्लीज. चला राजेश केसरकर पुन्हा एकदा सज्ज. त्या विपक्षामध्ये ज्ञानेश्वर दौले. पुन्हा एकदा मोठा संघर्ष. अगदी न खेळणं पसंत केलं, कारण प्रेडिक्ट केलं बॉलला. ओळखलं राजेश केसरकरनं. एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. धावांची गती 12 या आकड्यावर आहे. विजयाकरता अजूनही 61 धावांची बरोबर गरज आहे. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. समोर आहे राजेश. इथे फटका मात्र चांगला आहे. बॉल स्विंग केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे ठोकलाय राजेश केसरकरचा तडाखा. मैदानाच्या आतमध्ये इथे आलाय आक्रमक षटकार. 18 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि 55 धावांची बरोबर गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्याकरता. मी याच करता म्हणतो की सातत्यानं या मॅचवर आपलं प्रभुत्व निर्माण करायचं आहे, तर मग तुमच्या मनगटावर विश्वास राखता आला पाहिजे. ध्येय आणि ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करायची आहे, तर मग इथे निकरानं संघर्ष करावा लागेल. अर्थातच याच टीमला. राजेश केसरकर मात्र त्याचा तडाखा दाखवतोय. डेफिनेटली संयम राखणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे, कारण या खेळाडूवर बरीचशी दारोमदार असणार आहे IIL चॅम्पियन या संघाची. इथे बॉलर पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅकवर मुकेश. इथे पहा फटका चांगला आहे. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. समोर क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन ऑन असताना फक्त सिंगल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पोहोचतीये 19 या अंकावर. 19 ऑन बोर्ड. 54 धावा अजूनही करायच्या आहेत. खरं तर टार्गेट फार मोठं आहे, परंतु समोर अवघड दिसतंय, समोर खडतर प्रवास दिसतोय, म्हणून चालणं कधी आपण थांबवत नाही. त्यामुळे डेफिनेटली इथून तो प्रवास सुरू झालाय. बॉल तयार. नितेश पवारचा हा चेंडू आणि त्यावर पहा. इट्स अ रिस्की क्रिकेट. थोडंसं जोखीम भरा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. राजेश केसरकर इथून पंच निर्देशित करतात. लेग बायचा सिग्नल आलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 2.4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 20 धावा. 3 विकेटचं पतन आतापर्यंत झालंय. 20 रन्स ऑन बोर्ड आणि विजयाकरता 53 करायचे आहेत. 53 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम IIL चॅम्पियन. पहिलं षटक या मॅचवर इम्पॅक्ट टाकून गेलंय. ओपनिंग जी सलामी जी होती ना, ती सलामी खरं तर बदलली आणि कदाचित तोच प्रश्न सिलेक्टर्सला देखील पडला. कदाचित बऱ्याचशा क्रिकेट शौकीनांना देखील तोच प्रश्न पडला की सलामी का बदलली, आणि कदाचित पहिल्या षटकातली फक्त एक धाव, परंतु इथे आणि हा बोनस. खरं तर राजेश केसरकर ला संधी मिळते आणि पहा नाट्यमय क्रिकेट. नो बॉल तर डेफिनेटली आणि 6-7 बोनस भेटतील. आणि इथे पहा
राजेश केसरकर 7 धावा बोनसच्या स्वरूपात. व्हॉट अ मॅच. आणि याच 7 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 27. म्हणजे कदाचित हा चेंडू, हा बॉल या मॅच मधला कलाटणी देणारा क्षणचित्र असावं, कदाचित असावं. पंच जो काही निर्णय देतील, सर्व ते जे काही अधिकार आहेत त्या पंचांना आपण दिलेत. सकाळीच मला आयोजकांनी आणि आपल्या कॅपिटलाइज टीमने देखील सांगितलंय की अंपायर डिसिजन इज द फायनल डिसिजन. प्लीज जो काही निर्णय पंच देतील तो आपल्याला मान्य करावा लागतील. देर इज नो आर्ग्युमेंट अँड नो टेक्निकल डिस्कशन. प्लीज अंपायर जे काही आहे ऑथॉरिटी ती तुमच्या हातात आहे. षटकार, येस षटकार. अंपायर डिसिजन इज द फायनल वन. मी आधी देखील उल्लेख केला की पंचांनी जर सांगितलं आंब्याच्या झाडावर चिकू लागले तर आपल्याला मान्य करावाच लागेल आता, कारण सगळे अधिकार तिथे दिले. यस, फ्री हिट असणार. या पुढच्या बॉलवर फ्री हिटची संधी आहे. ईच चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. पुढच्या बॉलवर 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि पुढचा बॉल आहे फ्री हिट. मी याआधी देखील उल्लेख केला की उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. 27 धावा धावफलकावर आहे. 27 ऑन बोर्ड. आणि पुढच्या चेंडूवर राजेश केसरकर चाहे जैसे भी मारो जहां भी मारो बस रनआउट नाही होणार आहे. या खेळाडूचं जे इथे पहा फटका सजवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. समोर क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल मिळेल. आणि संघाची टोटल 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 28 या आकड्यावर विजयाकरता 19 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे. शेवटचा बॉल. नितेशचा हा स्ट्रोक खरं तर कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. हा फटका लॉंग ऑन मध्ये चाललाय. सिंगल इथून होईल कन्वर्ट. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 29 धावा. खरं तर या मॅच मध्ये पुन्हा सूर सापडलाय असं आपण जरूर म्हणूयात, कारण आता उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 44. 18 चेंडू आणि 44 धावा. एकंदरीत इथे 14.67च्या रिक्वायर्ड रन रेटनं 14-14.5ची सरासरी राखायची आहे. म्हणजे प्रत्येक षटकात मोठे फटके जर इथून आले तर मग मात्र संघर्षात्मक परिस्थिती उभी होऊ शकते. डेफिनेटली इकॉनॉमिक्स योद्धा तो देखील एक मोठा संघ आहे. त्या विपक्षात खेळत असताना नितेश पवार आणि त्याचा सहकारी राजेश केसरकर मैदानाच्या आतमध्ये IEIL चॅम्पियन सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना 29 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. कमलेशला आणण्यात आले. कमलेश चव्हाण या आधीच्या षटकात देखील चांगली कामगिरी केली आहे. 2 षटकं त्याच्यावर विश्वास दाखवला कॅप्टननं, त्यामुळे त्याचा एक्सटेंड आपल्या लक्षात येऊ शकेल. बॉल तयार. षटकातला पहिला बॉल घेऊन चौथं षटक त्यालाच होतं इथून प्रारंभ. पहिला बॉल ओव्हर द विकेट. बॅकफुटवर गेलाय, पंच केलाय, स्क्वेअर कट करण्याचा अप्रतिम सक्सेसफुल प्रयत्न आणि चेंडूला इथे थांबवलंय. फक्त सिंगल जी कन्वर्ट होतीये. याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 30 रन्स ऑन बोर्ड. 43 धावांची गरज आहे. उर्वरित 17 चेंडू आणि 43 धावा. राजेश केसरकरवर बरीचशी दारोमदार. बॉल तयार. कमलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्विंग अन मिस. इथे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. एकंदरीत एक्झिक्युशन प्रॉपर आहे. एलिव्हेशन दिलं बॉलला बाहेरच्या दिशेने ऑफस्टिकच्या बाहेर. हा गोलंदाजाची शैली शिकण्यासारखी आहे भरपूर. मी तर म्हणेन की लेग कटरच्या माध्यमातून हा चेंडू हातातनं घेऊन आला, शैली बदलली आणि लेग कटर ऍक्शन मध्ये आउटस्विंगर आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे त्याच्या बोटांमधली जी जादू आहे तो दाखवण्याचा खरं तर इथे प्रयत्न करतोय. इथे बॉल तयार. इथे फटका चांगला आहे. बॉल मिड विकेटच्या क्षेत्रात. समोर प्रोटेक्शन असताना फक्त सिंगल कन्वर्ट केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मात्र रोखला गेलाय आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचतीये 31. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि आता इथून हात खुले करावेच लागतील. गाडीचे जे गेअर आहेत ते मात्र IEIL चॅम्पियनला बदलावेच लागतील, कारण धावसंख्येचा डोंगर समोर आता दिसतोय. 42 धावांची गरज आहे. चेंडू मात्र 15 शिल्लक आहेत. 15 चेंडू आणि 42 धावा. चित्तथरारक आणि रोमहर्षक मुकाबला सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पुन्हा एकदा प्रांगणाच्या आतमध्ये जाऊयात. ओव्हर द विकेटने बॉल तयार. इथे फटका पहा. चेंज ऑफ पेस.
कमी गतीचा बॉल समोरच्या क्षेत्रात लॉंग ऑन मध्ये हा फटका सजवलाय. आणि खरं तर T20 फॉर्मॅटमध्ये आपण ड्वेन ब्रावोला पाहिलं की शॉर्ट फॉर्मॅटमध्ये या गोलंदाजावर विश्वास का दाखवला महेंद्रसिंग धोनीनं, कारण त्याच्याकडे व्हॅरिएशन्स होते. प्रत्येक बॉल नव्या नव्या पद्धतीनं फेकण्याची त्याची स्टाईल, आणि कदाचित कमलेश याच गोष्टी इथे करतोय. आपण व्हॅरिएशन्स पाहतायत कमलेशच्या गोलंदाजीतून, याच गोष्टीला इथून हेरावं देखील लागेल. राजेशचा हा फटका इथे फसलाय, चेंडू हवेत आहे, समोर क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड, आणि कदाचित हा सामना बदलवणारी ही क्षणचित्र मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ कॅच! ये कॅच नाही, ये मॅच पकडा है, असंच इथून आपण सांगूयात. निखिल, व्हॉट अ कॅच, सुपर्ब कॅच, इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ फिल्डिंग. दर्जेदार अफलातून कॅच टिपली आहे. राजेश केसरकरची झेल, त्या झेलची किंमत काय आहे ना, ते कदाचित या खेळाडूला ठाऊक होतं, आणि म्हणूनच या खेळाडूनं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आशिष शिंदे प्रांगण, अक्षय शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अर्थातच ज्या खेळाडूकडनं भरपूर अपेक्षा आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32, 3.5 षटकं इथून मात्र संपली आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, उर्वरित चेंडू शिल्लक आहे ते 13, आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 41. 41 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. IEIL चॅम्पियन. बॉल तयार, षटकातला पुढचा बॉल, शेवटचा आणि अंतिम चेंडू, गोलंदाज तयार. इथे पहा प्रॉपर मी तर म्हणेन की शॉर्ट सिलेक्शन, क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईलनं हा फटका सजवला. इथून षटक क्रमांक 4 ची झाली आहे समाप्ती, आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 33 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. खरं तर पहिल्या षटकाची सुरुवातच खूप दर्जेदार झाली. म्हणजे पहिलं षटक आपण पाहिलं ज्या पद्धतीनं अक्षयनं फेकलं, पहिल्या षटकात त्यानं फक्त एकच धाव खर्च केली, आणि महत्त्वपूर्ण ज्या पद्धतीनं सुरुवातीलाच जे मोठे ऑब्स्टॅकल्स निर्माण केले टीम IEIL चॅम्पियनसाठी, कदाचित ती खडतर सुरुवात, म्हणजे त्या षटकात जर 10-1 धावा असल्या असत्या तर मग या मॅचमध्ये आता या 2 शेवटच्या षटकांमधला संघर्ष थोडासा मी तर म्हणेन की कमी पाहायला मिळाला असता. परंतु तरी देखील जे झालंय ते विसरून जा, जे घडवायचंय त्यावर विश्वास ठेवा, आणि श्रद्धेने अगदी मनगडातल्या आपल्या स्वतःच्या मनगडावर विश्वास ठेवून इथून मात्र लढायचं आहे. अगदी शेवटच्या 12 चेंडूंमध्ये विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती 40. 20-20 ची सरासरी इथून राखायची आहे. प्रत्येक षटकाकडे 20 धावा इथे गमवायच्या आहेत. दत्ता आलेत गोलंदाजी मार्कवर, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पहिला बॉल, 5वं षटक इथे प्रगतीपथावर येईल. समोर आपण अक्षय शिंदे मैदानाच्या आतमध्ये, त्याचा साथीदार नितेश पवार मात्र मैदानाच्या आतमध्ये तग धरून बसलाय. अंधाधुंद फळी फिरवली जाते. फक्त 11 चेंडू आणि 40 धावा. मी आधी देखील उल्लेख केला की लगा तो सिक्सर नहीं तो मिलेगा मुंबई चौफेर का मिक्सर, जो कभी किसी को मिलता नहीं, आणि तेच मिक्सर घेऊन इथे वाटोळं करतोय अक्षय शिंदे. डेफिनेटली या मॅच मध्ये परताव्याची साथ द्यायची आहे. अर्थातच उर्वरित 11 बॉल शिल्लक आहेत, आणि गरजेची धावसंख्या 40 धावा ज्या गरजेच्या आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार. समोर बॅटिंग स्टँडवर अक्षय शिंदे. एक इथे फटका चांगला आहे, बॉल स्विंग केलाय, बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. फक्त घोषित क्षेत्रातून 2 धावा, आणि याच 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 रन्स ऑन बोर्ड. अगदी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35. बऱ्याचदा आपण म्हणतो की क्रिकेट हा असा खेळ आहे ना की इंग्लंडचं हवामान, बायकोचा मूड, आणि या क्रिकेटमधले बदलाचे वारे हे कधी बदलतील हे सांगणं फार अवघड आहे. त्यामुळे डेफिनेटली, परंतु आता तसं इथे पाहायला मिळत नाहीये, कारण संघर्ष थोडासा कमी पाहायला मिळाला. आणि चला स्पीडअप करा प्लीज. चेंडू व्यवस्थापक, चेंडू इथे प्रॉपर पोचवा. मॅच बॉल जर असेल तर मॅच बॉल द्या, किंवा 5वं षटक चालू आहे, प्रॉपर जुना चेंडू तिथे पोचवा. एकंदरीत 35 या धावसंख्येवर आहेत IEIL चॅम्पियन. 4 विकेट गमावले आहेत. 10 बॉलचं सत्र इथे शेष आहे. संघाला गरज आहे ती मात्र 38 धावांची, म्हणजे प्रत्येक बॉलवर चौकाराची गरज आहे. आता 3.8 थोडंसं अवघड आहे, अशक्य मी जरूर म्हणणार नाही, कारण इथे पहा सल्लामसलत होतीये. चला लवकर प्लीज, भरपूर वेळ घेताय आपण. कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटला देखील बॉल चेंज करताना इतका वेळ लागत नसावा, इतका वेळ आपण घेतलाय. चला प्लीज बी युटिलाइज युअर टाइम. कृपा करून सदुपयोगाने आपला वेळ वापरा.
हात जोडून तुम्हाला विनंती करतो आयोजकांच्या वतीनं, चला प्लीज. शेवटचे 10 बॉल आणि 38 धावांची गरज आहे. कुठपर्यंत आणि कशा या मॅचचे पडसाद उमटतायत. शेवटच्या अंतिम 17 मध्ये आहोत. उत्तरार्धाचा खेळ सुरू आहे. चला सावंत सर प्लीज, रिक्वेस्ट आहे तुम्हाला, आपण सुरुवात करूयात पुढच्या उत्तरार्धाच्या खेळाला. ही स्पर्धा अगदी तुम्ही घर बसल्या देखील पाहू शकाल. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आमच्या ऑफिशियल्स, टेक्निकल टीम, स्पोर्ट्स एम्पायर या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून 194 देशांमध्ये यूट्यूब आपण थेट प्रक्षेपण पाहतो, परंतु 10 देशांमध्ये यूट्यूब बॅन आहे. त्यामुळे आपलं पूर्ण सगळं इंटरनॅशनल डिव्हिजन जर पकडून 184 देश ही स्पर्धा अगदी अगदी तिथून देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतायत. बॉल तयार, फटका चांगला आहे. बॅट अँड पॅड मधून फक्त फ्लिक केलाय वेगानं, फक्त एकच धाव इथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील इथे कंप्लीट, आणि याच 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचती आहे ती 37 या अंकावर. 37. विजयाकरता 36 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावांची गरज आहे. कदाचित 2019च्या विश्वचषकात डॅरेन सॅमीनं हा विचारच केला नसेल की शेवटच्या षटकात जर मला 29 करायचे आहेत तर माझ्या बॅटमधून 5 षटकार येतील, कारण त्यानं फक्त त्याच्या प्रोसेसवर लक्ष दिलं आणि हेच काम इथून करायचं IIL चॅम्पियनला. परंतु पहा गोलंदाजीत ती धारदारता दाखवतायत. अर्थातच ॲक्वानॉमिक्स योद्धा संघाचा पण इथे कौतुक करूयात. चांगली बॉलिंग होती आहे. 38 धावा, 4 विकेट इथून गमावली आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटच्या 8 चेंडूंमध्ये 35 धावा करायच्या आहेत. कदाचित आता फक्त ताबडतोड फलंदाजी, मोठे डिझास्टर स्ट्रोक मात्र इथून दाखवावे लागतील. फुलटॉस होता, कमी वेगाचा बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवलाय. फक्त एकापेक्षा जास्त इथे काही मिळणं नाही, आणि डेफिनेटली याच एकेरी धावसंख्येनं संघाची टोटल 39 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. शेवटच्या 1 चेंडूचा खेळ शिल्लक आणि त्यानंतर शेवटचे 7 बॉल, एकंदरीत 7 बॉलचा खेळ इथे राहतो शिल्लक. बॉल तयार, ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे समोरच्या क्षेत्रात, इन फ्रंट ऑफ द विकेट. व्ही मधून बॉल चाललाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी. आक्रमकता स्वतःची दाखवत असताना उशिरानं का होईना, परंतु इथे अक्षय शिंदेच्या बॅटमधून आलाय चौकार, आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल 43. विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. 5 षटकारांची गरज आहे इथे. 6 चेंडू आणि विजयाकरता 5 धावांची गरज आहे. ॲक्वानॉमिक्स योद्धा या मॅचवर आपली पकड मजबूत करत असताना तर नितेश पवार खऱ्या अर्थानं हा खेळाडू इथे अप्रतिम कामगिरी त्यांना केली. जरूर अपयश आलं, खडतर प्रवास झाला, तरी देखील मात्र इथे संघर्ष त्याचा शिगेला पोहोचला. काही खेळाडूंच्या मिस्टेक्स, कॅच ड्रॉप्ड या काही गोष्टी होत्या ज्या मॅचवर इम्पॅक्ट टाकून गेल्या. मिसफिल्डिंग, त्यानंतर गोलंदाजीतली देखील थोडीशी कमतरता, उणीव तिथे आपण पाहिली. बॉल तयार. षटकातील पहिला बॉल, 5 षटकारांची गरज आहे. 6 चेंडू आणि 5 षटकार. बॉल तयार, समोर आहे नितेश पवार. पहिला बॉल. इथे पहिल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका सजवलाय. उर्वरित 5 चेंडूंमध्ये करायचे आहेत आता 29. 44 धावा या धावफलकावर आहेत. 44. मोठे फटके इथे आलेच नाहीत. फक्त राजेश केसरकरची जर बॅटिंग वगळली तर मग IIL चॅम्पियन संघाकडनं बाकीच्या खेळाडूंनी थोडंसं नाराज केलंय. आज इथे पहा अक्षय शिंदेचा तडाखा, त्याच्या बॅटमधून आलाय पहिला आक्रमक षटकार. हा खरं तर आगाज आहे, रणशिंग फुंकलाय. अक्षय शिंदे 6 धावा, 50 धावा धावफलकावर आहेत. विजयाकरता 4 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 4 षटकार. पुन्हा डॅरेन सॅमी बनणार का या मैदानात, कारण काही घडू शकतं. क्रिकेट आहे, क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अँड अनसर्टनिटी. हा निश्चितता भरलेला खेळ आहे.
शेवटच्या 4 बॉलमध्ये करायच्या आहेत 23 धावा. अक्षय शिंदे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इथे फटका पहा, पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडू निघून जाईल. एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. वेळेनंतर का होईना परंतु हे फटके इथे आलेत. 3 चेंडू आणि विजयाकरता 19 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 19 धावा. पहिलं षटक, याआधी देखील मी उल्लेख केला की पहिल्या षटकात सलामीवीर का बदलली आणि त्यात आलेली फक्त 1 धाव. इथे बरंच काही या मॅचवर इम्पॅक्ट टाकलाय. त्या षटकात जर 10-1 धावा असत्या तर मात्र या मॅचमध्ये या मॅचमध्ये वेगळे पडसाद उमटले असते. परंतु जर तरची भाषा क्रिकेटला समजत नाही. डेफिनेटली क्रिकेट नेहमी वास्तव पाहतं. परंतु ठीक आहे, यश अपयश हे येत असतं, परंतु थोड्याशा अपयशानं खचून न जाता इथे संघर्ष करण्याकरता उभा आहे अक्षय शिंदेचा हात तडाखा. इथे ठोकलाय षटकार. व्हॉट अ मॅच मध्ये परताव्याची साध. एखादा एक्स्ट्रा बॉल या मॅचला कलाटणी निर्माण करून देऊ शकतो, हे देखील महत्वाचं आहे. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. द बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर अक्षय शिंदे मैदानाच्या आतमध्ये गरजतोय. काय बॅटिंग करतोय हा फलंदाज. 2 चेंडू विजयाकरता 13 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आणलाय कुठे. एका धावेसाठीचा हा संघर्ष आहे. या बॉलवर जर षटकार आला तर मग धगधग अगदी हृदयाची धडकन प्रत्येकाची तेज होतील, यात तीळ मात्र शंका नाहीये. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा ये क्रिकेट हा खेळच असा आहे. म्हणजे उगम जरी इंग्लंडमध्ये असला तरी आपण त्याचं पालन पोषण का केलं, या भारतीयांनी मोठा केलेला खेळ आहे. उर्वरित 2 चेंडू आणि विजयाकरता 13 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. अक्षय शिंदेच्या बॅटवर आता इथून निर्धारित अपेक्षा आणि आशा. बॉल तयार. षटकातला पुढचा चेंडू. 2 चेंडू 13. ओव्हर पिच होता आणि या बॉलवर हेलिकॉप्टर पेशकश करायचा होता, परंतु इथे अक्षय शिंदे थोडेसे नाराज होत आहेत आपल्या खेळीवर. हा बॉल खरं तर चांगल्या दर्जाचा हाताळला. 1 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. इकॉनॉमिक्स योद्धा खरं तर सुधीर सर आमच्या साथीने इथे जोडले जात आहेत. त्यांच्या संघाला बॅकअप देण्याकरता त्यांचं देखील मनापासून आपण अभिनंदन करूयात. पाठीराखा फार खंबीर पाहिजे. इथे पहा, हा फटका तर स्विंग केलाय आणि त्यावर झेल. व्हॉट अ कॅच. सुपर्ब. मेहनत की नदिया पार कर गए. इथे सामना जिंकलाय इकॉनॉमिक्स योद्धा. तुमचं मनापासून अभिनंदन इकॉनॉमिक्स योद्धा संघ. आणि खूप चांगला खेळ इथे दाखवलात सबनीस. तुमचं देखील कौतुक. हारलेल्या संघाचं कौतुक, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. आणि यानंतर